नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या पहिल्या मराठी नर्सिंगच्या युट्यूब चॅनलवरती. आज आपण स्किन म्हणजेच काय त्वचेविषयी माहिती पाहणार आहोत. हा त्वचा जो आहे तो तुम्हाला सहजासहजी 5 मार्काला विचारला जाणारा मोस्ट इम्पॉर्टंट शॉर्ट आन्सर क्वेश्चन आहे. तर तुमची जी-एन-एमची परीक्षा असू द्या, ए-एन-एमची असू द्या अथवा बी-एस-सी नर्सिंग असू द्या अथवा पोस्ट बेसिक बी-एस-सी नर्सिंग असू द्या. तर या सगळ्याच परीक्षांमध्ये स्किन हा जो मुद्दा आहे, हा जो टॉपिक आहे, हा तुम्हाला 5 मार्काला शॉर्टमध्ये विचारलाच जातो. त्यामुळे या 5 मार्काला इम्पॉर्टन्स देऊन आपण आजच्या या टॉपिकला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण स्किनचे इंट्रोडक्शन बघून घेऊया. तर स्किनला क्युटेनियस मेम्ब्रेन पण म्हटलं जात असतं. स्किनला काय म्हटलं जात असतं? आता बघा काही मुद्दे जे लक्षात ठेवायचे इंट्रोडक्शनमध्ये. स्किनचं दुसरं नाव काय आहे? क्युटेनियस क्युटेनियस मेम्ब्रेन. काय नाव आहे स्किन? स्किन म्हणजेच काय? त्वचा. स्किनला मराठीत काय म्हणतात? त्वचा. त्वचेला दुसरं नाव काय आहे? क्युटेनियस मेम्ब्रेन. बरोबर. त्यानंतर क्युटेनसला दुसरं नाव अजून सिमिलर काय आहे? इंटिग्युमेंट. काय नाव आहे दुसरं? इंटिग्युमेंट. बरोबर. आणि हे काय काम करतं? तर हे आपला जो बॉडीचा एक्सटर्नल सरफेस आहे, बॉडीचा जो एक्सटर्नल सरफेस आहे, त्या एक्सटर्नल सरफेसला कव्हर करायचं काम करतो. कव्हर म्हणजेच काय? आवरण. आवरण. कशाला? तर बाह्य बाह्य शरीराला. बाह्य शरीराला त्वचा काय आहे? तर एक आवरण आहे. आलं लक्षामध्ये तुमचं? तर स्किन इट इज अ कव्हर्स टू द एक्सटर्नल सरफेस ऑफ बॉडी. म्हणजेच आपल्या ज्या बॉडीचं बाह्य सरफेस आहे त्या बाह्य सरफेसला स्किन काय आहे? आवरण आहे. बाह्य आवरण देखील आपण स्किनला म्हणू शकतो. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा इम्पॉर्टंट मुद्दा लक्षात ठेवायचा तो म्हणजे त्वचा जी आहे, आपल्या शरीराची त्वचा जी आहे ती काय म्हटली जात असेल? लार्जेस्ट ऑर्गन म्हटले जाते. काय म्हटले जाते? लार्जेस्ट ऑर्गन ऑफ बॉडी. लार्जेस्ट ऑर्गन ऑफ बॉडी एमसीक्यू जर विचारला गेला कोणाला म्हणतात तर तुमचा आन्सर काय यायला पाहिजे? स्किन यायला पाहिजे. कारण की स्किनला काय म्हटलं जात असतं? लार्जेस्ट ऑर्गन ऑफ बॉडी. समजलं? स्किनला काय म्हणतात? लार्जेस्ट ऑर्गन ऑफ बॉडी. लार्जेस्ट ऑर्गन म्हणजे काय? शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता आहे? तर उत्तर काय येईल तुमचं? त्वचा. शरीरातील सर्वात मोठा अवयव कशाला म्हटलं जातं? तर त्वचेला म्हटलं जात असतं. सोबतीला नोट्स काढत चला कारण की नोट्स खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करणार त्या टायमाला तुम्हाला नोट्स खूप हेल्पफुल ठरतील. नंतर द बॉडी इन बोथ सरफेस एरिया अँड वेट. स्किन काय आहे? इट इज अ सेन्सरी ऑर्गन. सेन्सरी म्हणजेच काय? संवेदना पोहोचवण्याचं काम कोण करत असतं? मेंदूपर्यंत स्किन करत असते. म्हणून स्किनला काय म्हणतात? सेन्सरी ऑर्गन म्हणतात. आणि सगळ्यात मोठा अवयव आहे कशाचा? बॉडीचा इन बोथ सरफेस एरिया अँड वेट. म्हणजेच सरफेस एरिया म्हणजे घनतेने पण सरफेस म्हणजे काय? घनता. घनतेने पण मोठा आहे आणि वेट म्हणजेच काय? वजनाने पण मोठा आहे. सगळ्यात मोठा अवयव कोणता आहे? तर घनतेनं पण आणि वजनानं पण कोणाला म्हटलं जात असतं? स्किनला म्हटलं जात असतं. आलं लक्षामध्ये इथपर्यंत? ठीक आहे. पुढे आपण बघू इंटिग्युमेटरी सिस्टीम इज कंपोज ऑफ स्किन, हेअर, नेल, ग्लँड्स. ओके. इंटिग्युमेटरी एपीएच जे आहे हे तुम्हाला मी नंतर डिस्कस करेल. फक्त तुम्ही एक आता या ठिकाणी नोट घ्या. नोट. काय? तर जी इंटिग्युमेटरी सिस्टीम आहे, इंटिग्युमेंटरी सिस्टीम सिस्टम जी आहे, यामध्ये कुठकुठले अवयव येतात? तर यामध्ये येते स्किन, नंतर हेअर, नंतर तुमचे नेल आणि काय? ग्लँड्स. तर हे कशामध्ये येतात? तुमच्या इंटिग्युमेटरी सिस्टीममध्ये येतात. ठीक आहे. या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे. जसं जसं आपलं वय वाढतं, जसं जसं आपलं वय हे वाढत असतं, वय हे वाढत असतं तसं तसं आपल्या त्वचेमध्ये काय होत असतात? बदल होत असतात. आता या ठिकाणी तुम्हाला 35व्या वर्षी कशी स्किन दिसेल याचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे. 45व्या वर्षी स्किन कशी दिसेल याचं एक्झाम्पल दिलेलं आहे आणि 55व्या वर्षी स्किन कशी दिसेल याचं एक्झाम्पल दिलेलं आहे.
जर तुम्ही बघितलं 35व्या वर्षी स्किन कशी दिसते, स्किनवरती ग्लो दिसतो, चमकणारी स्किन दिसते. 95व्या वर्षी, 45व्या वर्षी तो ग्लो कमी कमी होत जातो आणि 55व्या वर्षी चेहऱ्यावर काय, स्किनवर काय दिसायला लागतात, फोल्ड्स, म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये सुरकुत्या म्हणतो. सुरकुत्या आपल्याला दिसायला लागतात. ठीक आहे. पुढे आपण बघून घेऊया स्ट्रक्चर ऑफ स्किन. एक छोटंसं लेक्चर राहील, लवकर आपण स्किन ह्या जो शॉर्ट टॉपिक आहे हा संपवून टाकू. स्ट्रक्चर ऑफ स्किन मध्ये सगळ्यात आधी आपण बघूया लेयर्स ऑफ स्किन. काय बघू सगळ्यात आधी आपण? लेयर्स ऑफ लेयर्स ऑफ स्किन. लेयर्स ऑफ स्किन. तर त्वचेचे जे आवरण आहे त्या आवरण बघून घेऊया आपण सगळ्यात आधी. तर एकूण 3 आवरण असतात त्वचेला. किती आवरण असतात? 3. पहिला असतं इपिडर्मिस. पहिला काय असतो? इपिडर्मिस. दुसरा असतो आपला डर्मिस. त्वचेचा दुसरा जो भाग आहे तो कोणता आहे? डर्मिस. आणि तिसरा कोणता आहे? सब क्युटॅनियस टिश्यू. सब क्युटॅनियस टिश्यू. तर हे 3 आवरण मिळाले, 3 आवरण एकत्र आले की काय बनवतात? एक स्किन फॉर्म करतात, त्वचा बनवत असतात. तर जे इपिडर्मिस आहे, इपिडर्मिस बद्दल बघून घेऊया आपण सगळ्यात आधी. तर इपिडर्मिस काय आहे? सुपरफिशियल लेयर ऑफ स्किन आहे. सुपरफिशियल लेयर ऑफ स्किन. सुपरफिशियल लेयर ऑफ स्किन म्हणजेच काय? सुपरफिशियल म्हणजे काय? सर्वात बाहेरील जो थर आहे आपला, लेयर आहे आपली, ती कोणती आहे? इपिडर्मिस आहे. आणि इपिडर्मिस कशापासून बनते? तर इपिथेलियल इपिथेलियल उती. इपिडर्मिस कशापासून बनते? इपिथेलियल उतींपासून इपिडर्मिस बनते. ठीक आहे. दुसरं आहे आपलं डर्मिस. दुसरी लेअर कोणती आपली? डर्मिस. दुसरी लेअर कोणती आपली? डर्मिस. डर्मिस हा डीपर लेयर ऑफ स्किन असतो आणि कनेक्टिव्ह टिश्यू पासून बनलेला असतो. बरोबर. आणि तिसरी लेयर कोणती आपली? तिसरी लेयर आहे आपली ती म्हणजे सबक्युटॅनियस टिश्यू. तिसरी लेयर कोणती आहे? सबक्युटॅनियस टिश्यू. सबक्युटॅनियस टिश्यू डर्मिसच्या पण आत राहते किंवा सबक्युटॅनियस टिश्यूला काय म्हणतात? हायपोडर्मिस पण म्हटलं जात असतं. याला दुसरं नाव काय म्हणणार तुम्ही? हायपोडर्मिस. नंतर ही एरोलार आणि एडिपोस टिश्यू पासून बनलेली लेयर असते. एरोलार आणि एडिपोस टिश्यू पासून बनलेली लेयर असते. ठीक आहे. तर हे जे आहे लेयर्स ऑफ स्किन हा विचारला जातो, त्यामुळे याला पण आपण इन ब्रीफ डिस्कस करून घेऊया. सगळ्यात आधी येतो इपिडर्मिस. इपिडर्मिस मध्ये कुठकुठले सब लेयर असतात? तर पहिला असतो स्ट्रॅटम कॉर्नियम. तर मॅनी लेयर्स ऑफ फ्लॅट डेड स्केल लाईक सेल्स फुल ऑफ कॅरेटिन. स्टॅटस कॉर्नियम कशापासून असतो? कॅरेटिन पासून बनलेला असतो. नंतर डेड सेल्स पासून बनलेला असतो किंवा फ्लॅट डेड सेल्स पासून बनलेला असतो. नंतर दुसरं स्ट्रॅटम ल्युसिडम. स्ट्रॅटम ल्युसिडम. तर हा एक किंवा दोन ज्या डाईंग सेल्स असतात यांच्यापासून बनलेला लेयर असतो. नंतर येतो स्ट्रॅटम ग्रॅन्युलोझम. तर हा जो आहे हा 3 ते 4 आवरणांपासून बनलेला स्किनचं आवरण असतं आणि जे काय काम करतं? प्रोटीन म्हणजेच जे कॅरेटिन आहे त्या कॅरेटिनचं सिंथेसाइज कोण करतं? तर स्ट्रॅटम ग्रॅन्युलोझम करतं. स्ट्रॅटम स्पायनोझोम काय काम करतं? तर हे पण 3 ते 4 सेल्स पासून बनलेला असतो आणि हे सेल डिव्हिजन साठी मदत करतं. स्ट्रॅटम बेसल कशासाठी असतं? तर हा सिंगल रो असतो डिवायडिंग सेलचा, कॉलमनार सेलचा. आणि प्रायमरी सेल टाईप इन इपिडर्मिस. इपिडर्मिसमध्ये कुठले सेल असतात? तर कॅरेटिन क्यूट विच प्रोड्युसेस लार्ज अमाऊंट ऑफ प्रोटीन कॅरेटिन. तर कॅरेटिन क्यूट्स असतात इपिडर्मिसमध्ये आणि जे काम काय करतात? तर कॅरोटीन हे जे प्रोटीन आहे तर याला प्रोड्यूस करायचं काम करत असतात. ठीक आहे. नंतर आपण बघून घेऊया डर्मिस. डर्मिस हे डेन्स इरेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यू पासून बनतात आणि इपिडर्मिस पासून डर्मिस कसे सेपरेट होतात? तर कशापासून सेपरेट होतात? तर स्ट्रॅटिफाईड
स्क्वॅमस इपिथेलियम. स्ट्रॅटिफाईड स्क्वॅमस इपिथेलियम पासून काय होतं, हा समजा एपिडर्मिस आहे, डर्मिस, आणि हा काय आहे, आपला डर्मिस आहे. तर यांना दोघींना सेपरेट करण्यासाठी या ठिकाणी काय असतो, ह्या दोघींना सेपरेट करण्यासाठी या ठिकाणी काय राहील तुमचा, काय राहील यांना दोघींना सेपरेट करायला, स्ट्रॅटिफाईड स्क्वॅमस इपिथेलियम राहील. हे हायली वॅस्क्युलर असतात आणि हायली इन्व्हर्टेड असतात. याच्यामध्ये तुम्हाला 2 लेअर बघायला भेटेल. पहिला असतो पॅपिलरी लेअर आणि दुसरा असतो रेटिक्युलर लेअर. जर तुम्ही डर्मिसचं क्लासिफिकेशन केलं तर त्याच्यामध्ये पण 2 लेअर